उल्लेखनीय आहे का की किंवा सत्कार व्हायला पाहिजे असं वाटतंय का तुला? खरंच त्या ओंकारने फक्त एका शब्दात मला सांगितलं, तुला माहिती आहे का मी तुझ्या जीवनावर पुस्तक लिहिणार आहे. तर ओंकार खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे. मी लगेच करुणाला बोललो, करुणा म्हणतात ना की मित्रप्रेम एक पुस्तक लिहिणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे एखाद्याच्या जीवनावर. आणि माझ्या जीवनावर जे पुस्तक लिहिलं जात आहे तर म्हणजे त्याचं जे शाब्दिक वर्णन जे करण्यासाठी माझ्याबद्दलच्या ज्या ओंकारच्या मनातल्या भावना आहेत किंवा ओंकारच्या बद्दलच्या माझ्या मनाच्या भावना आहेत त्या अक्षरशः आता आकाशाच्या वरती गेलेल्या आहेत असं म्हणजे असं फिलिंग आलं. आणि मी म्हणजे तुला का असं वाटतं की माझ्या जीवनावर पुस्तक लिहावं? तर त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की नितीन, तुझ्या जीवनातला प्रवास किती खडतर होता हे मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून जर आपल्या मावळ तालुक्यातील 10 जरी विद्यार्थ्यांनी याचं अनुकरण केलं, 10 तर नाही, त्याला खात्री आहे की 100पेक्षा जास्त किंवा 200पेक्षा जास्त विद्यार्थी अनुकरण करतील, पण तू 10 जरी विद्यार्थ्यांनी अनुकरण केलं आणि त्यांचं लाईफ जरी सुधारलं तरी याचे जे परोपकार आहेत किंवा याचं हे ते मला क्रेडिट मिळेल आणि त्यांच्या जीवनात काही चांगलं घडणार असेल. म्हणून मग मी लगेच ओंकारला बोललो, ओंकार बिंदास पुस्तक लिही, माझा सत्कार पण कर, मला आवडेल. कारण माझ्या जीवनात जर कोणाचं चांगलं होणार असेल माझ्या उदाहरणांनी तर खूपच हे भाग्य म्हणजे मला आलं आहे. खूप मी भाग्यवान समजतो मला. आणि संतोष, सुनील आणि सर्व मित्रपरिवार अक्षरशः म्हणजे तुम्ही जे कार्य करताय, जे काही चालू आहे म्हणजे मैत्र स्पर्शेच्या नावाखाली, मी तरी अजून तरी कुठे पाहिलेलं नाही. मी तळेगावातल्या सगळ्या न्यूज वाचतो, लंडन असो कतार असो, पण कधीच मी लोकमत पेपर आपला मराठी कधी असं नाही आलं की दररोजचा लोकमत मी वाचलं नाही. कारण ई पेपरवर सगळे येतं, त्यातलं पिंपरी चिंचवडची आपली पानं किंवा अंबर, साप्ताहिक अंबर असायचा ई पेपर, तो मी दर आठवड्याला वाचायचो. कारण की इथले जे एक माती आपल्या जे काय हे आहे आपले जीन्स ते इथेच आहे. सगळ्यांच्या संतोषाच्या भावनेच्या न्यूज आहेत, आम्ही वैद्याचा सत्कार, सगळ्या म्हणजे या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेस मी मिस करायचो, खरं ना, मी अजूनही मिस करतो मित्रांचे संगत. कारण की बाहेरच्या देशात कसं असतं की जे मित्र बनतात ते म्हणजे असे फॅमिली फ्रेंड्स असतात, परंतु जो आपले खरे मित्र होतो ना, आता तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही तळेगावात आहात आणि तुमच्या ज्या जीवनातले, कारण की जेव्हा तुम्ही 4 लोक का होणार जेव्हा एकत्र येतात, पण तुमचे जुने मित्र असेल फार, त्यावेळेस जो किस्सा म्हणतो आणि त्याच्यानंतर जे काही तुमच्या मनात स्ट्रेस रिलीज होतो किंवा काय होणार ते बाहेर नाही होत, ते मी काय मिस करतो. आज तुमच्या रूपाने मला ते मिळालं, खूप खूप धन्यवाद. माझ्या जीवनाचा बराचसा प्रवास आता ओंकार आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलंच आहे. त्यांच्या थोड्या सर्व मला आवर्जून सांगावं वाटतं. काही गोष्टी मी स्वतः सांगतो आणि ज्या काही जीवनाचे टर्निंग पॉईंट्स आहेत ते पण मी आवर्जून उल्लेख करेन. सर्वप्रथम म्हणजे माझी आई, तिच्या डोळ्यात अश्रू येतात आहे, पण हे अश्रू म्हणजे आनंदाश्रू असे मी म्हणेन. कारण की मी 6 महिन्याचा असतानाच माझे वडील वारले होते आणि मी तर माझ्या वडिलांना पाहिलंच नाही. आणि मी आज 2 मुलींचा पिता आहे, त्यामुळे मला समजतं आहे की वडील घरात राहणं हे किती सपोर्टिव्ह असतं. एका स्त्रीसाठी म्हणा किंवा काय, एक वडील घरात राहणं म्हणजे आजच्या आपल्या समाजामध्ये म्हणजे त्या काळामध्ये 1983 साली जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेस आईच्या मागे 2 मुली आणि 1 मी तर 6 महिन्याचंच होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तिची म्हणजे जीवनाशी झुंज करण्याची जी वृत्ती आहे ते माझ्या डोक्यामध्ये इतकं म्हणजे ते तर मला जेव्हा मी मोठा झालो, सपोज 5वीला गेलो, तेव्हापासून मला समजायला लागलं, अरे नाही, आईने जे केलेलं एकदम संघर्षमय प्रवास आहे. म्हणून संघर्ष हाच आपला, या संघर्षाने आपण कुठेही जाऊ शकतो. हे तर मी तेव्हाच जज केलं होतं. आणि ते बस मला फक्त एवढंच माहिती होतं की ठीक आहे, आज माझ्याकडे हे नाही आहे, पैसे नाही आहेत, परंतु माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे बुद्धी आहे. या बुद्धीच्या जोरावर मी नक्की वरती जाणार, या मला कॉन्फिडन्स होता. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतात ना, तो खूप महत्त्वाचा आहे. तो माझ्याकडे पहिल्यापासून आहे आणि मी कायमस्वरूपी ठेवणार. म्हणून आई तुझे खरंच म्हणजे तिने काढलेले जे कष्ट आहेत ते एवढीशा पगारामध्ये, आणि आमची जी खोली होती त्याच्यात मी उंच आहे, खरं सांगतो 10 बाय 10 ओंकार मी वर्णन केलं, परंतु ओंकारला माहिती त्याची हाईट जी आहे त्याची हाईट जी होती घराची ती पण माझ्यापेक्षा कमी होती. घरातून वावरताना सुद्धा मला त्रास व्हायचा. अशी परिस्थिती, मी 10वी पर्यंत तिथे होतो
10वीपर्यंत मी विठ्ठलवाडी तिथे मी राहिलो आणि माझ्या शिक्षणाला वातावरण जे आहे ते म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता. तिथे सगळ्या म्हणजे परिसर जो होता काही शिक्षणाला अनुकूल नव्हता. परंतु खरंच ओंकार गोडतले आणि सुधीर पाले या दोघांचे खूप खूप म्हणजे त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे खूप आभार मानतो. म्हणजे मला अभ्यासाला कुठेतरी शांत जागा हवी. आणि तुम्ही विचार करू शकता 10वीचा जर अभ्यास आहे आणि तुमच्याकडे शांतता नसेल तर थोडं डिस्ट्रक्शन येणारच. परंतु सुधीर पाले 5वी ते 7वी मी सुधीरच्या घरी अभ्यासाला जायचो, कारण की MSCमध्ये तिथे कॉलेजमध्ये शांतता असायची. सुधीर आणि मी अभ्यास करतो, कारण मला खूप अजूनही ते दिवस आठवते. त्याच्या आईने कधी असं मानलं नाही की मी वेगळं म्हणजे आणि ओंकारच्याही आई वडील कधी मी हे केलं नाही की अरे हा कुठं बाहेर जाऊन आहे. जेवण खावं तिकडेच असायचं. दिवसभर मी तिकडे अभ्यास करायचो. रात्री इकडे आल्यानंतर ऑफकोर्स म्हणजे रात्री तर मी अभ्यास नाही करू शकत, म्हणून तुम्ही आमच्या घरी दिव्याच्या खांबाखाली बरोबर आहे आपली ते मी केलेलं आहे, अभ्यास बराच वेळा केलेला आहे. ओंकार तिथे पाहिलेलं आहे, कारण की सगळं शांत झाल्यानंतर दिव्याच्या खांबाखाली जो अभ्यास केलेला आहे तो मी इंजिनिअरिंगला सुद्धा केलेला आहे. इंजिनिअरिंगपर्यंत माझ्याकडे असं अभ्यासाचा स्वतःच्या अभ्यासासाठी जागाच नाही. मी सांगतो तुम्हाला 10वीचा पहिल्यांदा जेव्हा मी 10वीला पहिला आलो म्हणजे तो क्षण म्हणजे अनपेक्षित होता खरंच. मी आपला अभ्यास करून मी काय असं नको ठरवलं मला पहिला जायचं आहे मला दुसरा जायचं आहे. फक्त माझं डेडिकेशन जे आहे ते मला ते ठेवायचं होतं, कन्सिस्टन्सी. आणि तीच मी कन्सिस्टन्सी ठेवली. नारखेडे सरांना मी ज्यावेळेस तेढा द्यायला गेलो, नारखेडे सर सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी फक्त मला एकच किस्सा सांगितला की बोर्डाचा जेव्हा ते रिझल्ट सगळ्या आपल्या पारंपरिक विद्या मंदिर, प्रगती विद्या मंदिर, समर्थ विद्यार्थी सगळे आपल्या हिंदू शाळेच्या अंतर्गत होते सगळ्या. तर ते आपले जे शिक्षक असतात ना काही ठराविक प्रत्येक शाळेतले 6-7 प्रत्येक शाळेतले शिक्षक तिकडे पुणे बोर्डात असतात. आणि ते मला त्यांनी सांगितलेला किस्सा म्हणजे की नितीन आम्ही सगळेजण जेव्हा रिझल्ट घ्यायला गेलो त्यावेळेस आम्ही रिझल्ट हा फक्त सिलेक्टेड लोकांचाच पाहत होतो. सगळे शिक्षक सिलेक्टेड लोकांचे रिझल्ट पहिल्यांदा पाहतात, म्हणजे त्यांना उत्सुकता असते हा विद्यार्थी पाहिले हा विद्यार्थी फक्त नारखेडे सर एकटे होते. नारखेडे सरांनी सगळ्यांना नाही दिलं, सगळ्यांचे रिझल्ट सोडा नितीनचा रिझल्ट बघा. नारखेडे सरांना माझ्यावर एवढा विश्वास होता अक्षरशः म्हणजे तो जो शब्द माझ्या मनामध्ये जो म्हणजे त्यांचे जे वाक्य माझ्या मनामध्ये बसले होते, एखादा माणूस आपल्यावर एवढा विश्वास ठेवतो एवढा म्हणजे आपल्याकडे काहीतरी कॅपॅबिलिटी आहे. मग ॲक्च्युली 10वी जेव्हा मी पहिला आलो त्याच्यानंतर ना पुढचं शिक्षण घ्यायचं. मी खरं सांगतोय बघा आपल्याकडे जे काय आमच्या घरातले काही जास्त शिकलेले नाही आहेत. मी तुम्हाला सांगतो 10वीत पहिला आलो तरी ना ITIचा फॉर्म भरला. दुसरं मला 10वीत आपल्याला काय नॉलेज जास्त नसतं. आपण पुढे काय करणार आहे, तुमचा इंजिनियर होणार का डॉक्टर होणार वकील होणार काही नाही. तुला खरं सांगतो की ITI लोणावळा ITIचा फॉर्म भरला, कारण की तेच आहे लोणावळा ITI करायचा तो माझ्या जॉब करायचा आणि मग लाईफ आपली निवांत घालायची. 10वीतले आपले जे काही शिक्षक आहेत ना त्यांनी माझ्या भावाला सांगितलं डिप्लोमाला यांना कुठेतरी इंजिनियर होऊ शकतो, डिप्लोमाचा फॉर्म घेऊन दिला. बस तिथून माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट आहे, तो महत्त्वाचा आहे की डिप्लोमा मी केला, कारण की म्हणजे मी इंजिनिअरिंग आहे. जेव्हा आपण डिप्लोमा केला त्याच्यानंतर माझ्या जीवनात मग आपल्याला थोडेसे विचार व्यापक झाले, कारण की आपण 10वीतून बाहेर पडलो, पुण्यात जायला लागलो. मग ओंकारांनी आणि गजा आणि ती एकाच कॉलेजमध्ये होतो, खूप किस्से ओंकार लिहिलेच त्याच्या पुस्तकामध्ये. परंतु इंजिनिअरिंग करताना सुद्धा मला हे माहिती होतं की लाईफमध्ये अचिव्हमेंट करायची म्हणजे 10वीत पहिला आलो म्हणजे नाही का बस लगेच कॉलर टाईट आणि नाही, खूप काही गाठायचं हे मला तेव्हा समजलं होतं. आणि ते म्हणजे ग्रॅज्युएशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला पाया पक्कम होत नाही हे मला फक्त खात्री होती. परंतु माझ्याकडे म्हणजे काय बोलतात की पैसा सगळीकडेच ना, पैसा हा माझ्याकडे नव्हता. मग आता डिप्लोमाला तर PBC फॉर्म असतात आपले त्या उत्पन्नाच्या दाखला त्याच्यात दाखवून की ते सौलभ्य शिक्षण घेतलं. डिप्लोमालाही मला 89% पडले. तिथलेही शिक्षक ओंकार तिथला स्वानंद गत्रे म्हणून असायचा, त्याला काय सांगितलं नितीन बसून खूपच चांगला म्हणजे मला खूप तो म्हणजे ओंकार सर सांगते की त्याला माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता. आणि तसंच झालं, तिथंही मी एकदम उज्ज्वल यशाने पुढे आलो. आणि डिप्लोमा जसं झालं ना तर डिप्लोमाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला जॉब लागला. आता
तिथं म्हणजे माझं डिसिजन मेकिंग मला खूप स्ट्रॉंग करावं लागत होतं. मी कसं काय आता जॉब लागलेला आहे, घरात आर्थिक चणचण आहे आणि आर्थिक चणचण असताना पहिल्यांदा थोडंसं माझं राहून गेलं की माझ्या 2 बहिणींनी सुद्धा माझ्यासाठी खूप खूप म्हणजे अक्षरशः मोठी बहिणी तिने तर शाळा सोडली मला सांभाळण्यासाठी, कारण की आईला बाहेर पडणं गरजेचं होतं पैसे कमवण्यासाठी. आणि मोठ्या बहिणीने शाळा सोडली. छोटी बहीण तिने मला डिप्लोमापर्यंत अक्षरशः म्हणजे पाण्याचा ग्लास सुद्धा आहे ना, मी कारण की अभ्यासात काय लक्ष तिला हे माहिती होतं. पाण्याचा ग्लास सुद्धा मी कधी माझ्या हाताने घेतला नाही. तर ताई तुझे खूप खूप धन्यवाद. अक्षरशः म्हणजे माझ्या शाळेचे कपडे किंवा कॉलेजचे कपडे काही इस्त्री काही म्हणजे जे काही कामं माझी असते ते सगळी माझ्या ताईने केली. आणि असं करत करत पुढचा प्रवास करताना जेव्हा मला डिप्लोमाला जॉब लागला त्यावेळेस आहे ना, अक्षरशः म्हणजे मला तो दिवस आठवतो की मला आहे ना इंजिनिअरिंग करायचं होतं. ग्रॅज्युएशन पाया फक्त मी त्याशिवाय मी जगात जाऊच नाही शकत. परंतु जायचं कसं, आपल्याकडे पैसे नाही आहेत, शिक्षणासाठी पैसे नाही आहेत आणि लगेच कसं मी आईला म्हणून नाही तू कर्ज काढ, कारण की लोन काढणं, एज्युकेशन लोन काढणं. आणि आईचा पगार किती, 3,500 रुपये. 3,500 रुपये पगार होता त्यावेळेस. आणि त्याच्यामध्ये आईनी ऑलरेडी तिच्या नावावर काही कर्ज होतं, तर त्या कर्जातून तिच्या हातात फक्त काही 700-800 रुपये द्यायच्या. आणि मी कसं काय तिला म्हणून की मला इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंगची फी होती 18,000 रुपये त्यावेळेस. मग मला म्हणजे अक्षरशः हे झालं की नाही, मग आता सोडून द्या, आपले ॲम्बिशन्स थोडेफार आपण बाजूला करू, पहिल्यांदा ज्याची प्रायोरिटी ते त्याच्याकडे लक्ष देऊ. तेव्हा मी ठरवलं की जर पुढे शिक्षणाला चान्स मिळाला तर आपण करूया. डिप्लोमा करताना सुद्धा मी माझी शिक्षणाची धडपड एवढी होती की मी पार्ट टाईम बी माहिती असेल म्हणजे पनवेलला जाऊन तिथे AMI इन्स्टिट्यूट होती, तिथे जाऊन मी त्यांची पुस्तकं घेतली, कारण मला ना अभ्यासातून डिटॅच नको व्हायचं. मी ते पार्ट टाईम बी पण करायचं, म्हणजे फॉर्म भरला, अभ्यास चालू केला. परंतु काय व्हायचं की पार्ट टाईम बीला आहे ना पुढे स्कोप नव्हता जास्त, म्हणून मला फुल टाईम बी करणं हे गरजेचं होतं. जेव्हा मला डिप्लोमाला 1 वर्ष झाली आणि माझ्या ऑटोमध्ये मला परमनंट लेटर मिळालं. पहिलं वर्ष ट्रेनिंग असतं ना, 1 वर्षाच्या नंतर ना ज्यावेळेस मला परमनंट लेटर मिळालं ना, त्यावेळेस खरं सांगतो की माझ्याकडे 2च पर्याय होते. एक तर बजाजवर कंटिन्यू करणे किंवा इंजिनिअरिंग करणे. माझ्याकडे थोडे पैसे जमा झाले होते, पण आईला बोलू कसं, कारण की आता परमनंट जॉब येतोय. पूर्वीच्या काळी परमनंट जॉब म्हणजे काय निवांत लाईफ सेटल झालं. परंतु आईला बोलू कसं, म्हणजे मला अक्षरशः तो दिवस आठवतो की ओंकारच्या घरी गेलो, ओंकारचे आई वडील आहेत, तर त्या आप्पांना बोललो, अजूनही जे काही जाणकार होती त्यांच्याशी बोललो की बाबा कसं काय करायचं, काय आहे पुढे. कोणी म्हणजे डिसिजन द्यायला बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलं की जॉबच कंटिन्यू कर, बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं नाही इंजिनिअरिंग कर. मी शेवटी आईकडे गेलो, आई तू जे म्हणशील मी करणार. खरं सांगतो, आज तुम्ही पाहताय तिचं काही शिक्षण काय वेल एज्युकेशन नाही, पण त्यांचा जो डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, माझी आई सफाईवाली होती रेल्वेमध्ये इथे तळेगाव स्टेशनला, वडिलांच्या जागेवर सफाई रेल्वे स्टेशनला झाडू मारते. परंतु रेल्वेचा जो डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर म्हणजे DRM बोलतात त्याला, पूर्ण पुणे डिस्ट्रिक्टचा, पुणे टू लोणावळा झोन आहे, त्याचा पूर्ण हे डिरेक्टर, तो डिरेक्टर सुद्धा माझ्या सत्काराला आला, सॉरी आईच्या सत्काराला आला, त्यावेळेस आई रिटायर झाली. त्यावेळेस तो बोलला की हमने ये जिंदगी में मिरेकल है, कहते हिंदी असं ते बोलते ये मिरेकल है, हम हमारे बच्चों को, हम हमारे बेटों को आपके बेटे का प्रूफ हमेशा एग्जाम्पल देंगे की ये कैसे पॉसिबल आहे. कारण त्यांना काय माहिती नव्हतं एक सफाईवाले म्हणजे एक सफाईवाल्याचा मुलगा जर इंजिनियर होतो म्हणजे मग ते लोक त्यांच्या मुलांसाठी एवढे हे करतात, तरी त्यांची मुलं शिकत. म्हणजे त्यांना खूप कौतुक वाटलं. ज्यावेळेस मी तिथं माझं भाषण केलं, अक्षरशः तो भारावून गेला की कसं काय पॉसिबल आहे. कारण की हे त्यांना खूप आवडलं की मी तिला जेव्हा बोललो की मला जॉब करायचा आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन करताना मला तुझी गरज लागणार आहे पैशाची. त्यावेळेस 1-2 ऑलरेडी असताना 3,000 3,500 पगार असताना 800-900 रुपये हातात देताना ती म्हणली जा तू पुढे. बस तो दिवस मला अक्षरशः खरं सांगतो, जर तो दिवस नसताना गुजरातला किंवा आईने माझ्या पाठीवर थाप नसती ठेवली, तिला माहिती होतं की अरे माझ्यासाठी अजून डबल होणार आहे. 6 वर्ष ती अजून 4 वर्ष 3 वर्ष जाणार होती आणि आता हातातला परमनंट जॉब सोडून मग पुढचं काय म्हणजे कसं काय. परंतु हिने मला सांगितलं तू जा बस. मग मी तिला सांगितलं की तुला मी एक दिवस असा दाखवेल तुझं जे एफर्ट आहे ते मी वाया घालून देणार नाही. मी तिला सांगितलं होतं तू आज जे करतेस त्याचा मी तुला परतफेड नक्कीच करेन. एवढी परतफेड
माझ्यात मला सेल्फ कॉन्फिडन्स होता, त्यामुळे मला ते माहिती होतं मी करू शकतो. मग शेवटी मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला गेलो, इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास सगळ्या सेमिस्टरमध्ये फर्स्ट क्लास आला, चांगला जॉब लागला. आणि खरं सांगतो की मैत्र स्पर्शमुळं करुणा पण माझ्या जीवनात आली. आणि तो दिवस अजूनही आठवतो. करुणा तिकडे एमटेक करत होती. खरंच ती पण खूप हुशार आहे. आम्हाला दोघांना अभिमान आहे की आम्ही दोघेही हुशार आहे. आणि ती पण जसं मला म्हणली की ती डाऊन टू अर्थ आहे मी, तसं ती पण खूप डाऊन टू अर्थ आहे. तिथं आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी जेव्हा टाइम्स ऑफ इंडियात होतो, त्याच्यानंतर मी जर्मनीला लगेच गेलो. 2005 साली एका वर्षात मी लगेच जर्मनीला गेलो. तिथं माझा ना जवळजवळ 5 वर्षाचा बॉन्ड झाला. तर टाइम्स ऑफ इंडिया जे आहे ना, ते मला इंजिनिअरिंग कॉलेजमधून जॉब लागला होता. तिथेही मला आहे ना काहीतरी जाणवत होती, काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे लाईफमध्ये ना, आपल्या काहीतरी मिसिंग आहे. एवढं फक्त जाणवणं खूप गरजेचं आहे. मिसिंग आहे म्हणजे काय की तुला जे पाहिजे ते अजून आलेलं नाही आता. तर हे जे ना ते मला सारखं जाणवत आहे. तिथे म्हणजे कसं, आता मी जेव्हा 5 वर्ष झाली मला, माझ्या हाताखाली 15 ITI आणि 6 इंजिनियर होते. जवळजवळ 21 लोक होते आणि मी डेप्युटी मॅनेजर झालो होते. मोठ्या पदावर होतो, पगारही चांगला होता, सगळं व्यवस्थित होतं. परंतु मी करुणाला मी सारखं म्हणायचं मला हा जॉब आवडत नाही आहे, कारण तो मेंटेनन्स फील्ड होतो. आणि माझं कसं आहे, मी अभ्यासात हुशार आहे, त्यामुळे मला डिझाईनमध्ये करिअर करायचं. डिझाईनमध्ये जिथं खरंच तुमचं ट्रेनिंग किंवा तुम्ही काहीतरी घडवता ते मला म्हणजे घडवता. आणि मला करुणाशी मी नेहमी आम्ही संवाद आहे की करुणाने मग त्यावेळेस मला तुम्हाला खरं सांगतो, तो एक दुसरा टर्निंग पॉईंट. जसा आईने मला एक टर्निंग पॉईंट दिला लाईफमध्ये, तू पुढे जा, तसा करुणाचा दुसरा पॉईंट सांगतो. मला त्यावेळेस ना 50,000 रुपये पगार होता टाइम्स ऑफ इंडियामध्ये 2008 का हो. आणि ज्यावेळेस मला मी जॉब ट्राय केला डिझाईनमध्ये, मग कोणी घेत नव्हतं. कारण तुम्हाला माहिती आहे की एका 5 वर्ष तुम्हाला अनुभव जमा झाला की तुम्ही ज्यावेळेस डिझाईन क्षेत्रामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला प्रेशर समजतात, तुम्हाला पुन्हा 50,000 कोण देणार आहे. म्हणून मग सगळेजण म्हणते तू फ्रेशर म्हणून ये. फ्रेशर म्हणून किती देणार का? 10,000 20,000 50,000 10,000 20,000 त्यावेळेस सही ऑलरेडी जन्माला आली होती. परंतु माझा करुणाचा तो एक टर्निंग पॉईंट लाईफमध्ये ठरला की करुणा मला बोलली, नितीन आपण दोघं जॉब करतो, तू घराच्या आजीवर चिंता करू नका. आम्ही घर घेतलं होतं ठाण्यामध्ये, त्याचं लोन पण चालू होतं. त्यामुळं ते लोन पण फेडणं म्हणजे महिन्याला 30,000 रुपये हप्ता असायचा. आणि मग दोघांच्या खर्चातून सुद्धा घर चालवून मुंबईमध्ये. आणि त्या मी एवढी चांगली नोकरी, एवढा मोठा मुद्दा असलेला आणि एकदम फ्रेशर म्हणून जॉब, फ्रेशर म्हणून डेप्युटी मॅनेजर म्हणून फ्रेशर. परंतु माझ्या ती जिद्द, येस मी करू ना, जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी करणार. त्यावेळेस मला करुणाचे शब्द आठवतात, नितीन डोंट वरी, मी आपण दोघं बॅलन्स करूया आणि आप तू पुढे जा. हे जे महत्त्वाचं आहे ना सहचारणी म्हणून, जसं आईने मला तिथे ज्यावेळेस स्थापित तो एक टर्निंग पॉईंट ठरला की लाईफमध्ये ती मला बोलली. मी खरं सांगतो तुम्हाला, मी 2 वर्ष का 1-1.5 वर्ष मी एक लोकल कंपनी होती नवी मुंबईमध्ये, तिथं जॉब केला. मला फ्रेशर म्हणूनच घेतलं त्यांनी. त्या 1 वर्षामध्ये मी ना जवळजवळ 10 म्हणजे मी एक इंटरव्ह्यू अटेंड केला होता फ्रेशर अटेंड करताना. तर एक आहे ना एक जस्ट एक्झाम्पल सांगतो. मी जेव्हा इंटरव्ह्यू अटेंड केला होता ना, तर ऑब्विसली आता मला ज्याचं नॉलेज नव्हतं ते जर क्वेश्चन आले तर मी काय आन्सर करू नाही शकणार. मी त्यांना आन्सर नाही करू शकतो त्यावेळेस. तर आहे ना, तर आपला पेपर वेट असतो ना, पेपर वेट, तर तो पेपर वेट घेतला त्या मॅनेजरने जो माझा इंटरव्ह्यू घेत होता. आणि त्याने मला असा आपटला जवळ, तुला कोणी इंजिनियर बनवलं? बरं सांगतो, मी त्याला लगेच उलटा शब्द केला. तो मोठा मॅनेजर होता, त्याला म्हणतोय बघ, इंजिनियर देव जे ज्ञान देतो ना त्या सगळ्यांचं एकदम सगळं ज्ञान तुला माहिती आहे, तू मला सांगतो वापरू करू शकतो का? तू इंजिनियर, तिथं पण इंजिनियर लागतातच ना. मी जे अभ्यास केला माझ्या त्याच्यातलं विचार, मी त्यातलं तुला एकही सांगणार आहे. कारण तू जर माझ्या ब्रेनच्या बाहेरचं काय विचारलं तर मी कसं काय सांगणार. आणि त्याला मी एवढं सांगितलं, तू म्हणतो ना मला कोणी इंजिनियर केला, मी तुला एवढंच करून दाखवेल की मी थोड्या वर्षांनी तू तास होतो. हा शब्द मी त्याला तिथं केला, मी बाहेर आलो. आजही त्या कंपनीमध्ये जो अनिल राय म्हणून आहे, तो त्याला माझं उदाहरण देतो. तो तिथंच याद होतो आजही त्याला उदाहरण देतो. पेपर वेट मारला होता ना, तो लंडनला आता सच में. बघा, तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असेल ना, आणि जर तुमची कोणी निंदा करत असेल ना, म्हणजे मी जसं डाऊन टू अर्थ आहे ना, तर जिथं गरज आहे तिथं राग दाखवणं गरजेचं आहे. मी जीवनामध्ये फक्त 2 पुस्तकं खूप मनाने वाचली, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवद्गीता. त्यांनी माझं लाईफ झालं.
भगवद्गीता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, हे मी जेव्हा 2 वाचले, हे सगळं मी इंजिनिअरिंगच्या वेळेस वाचलेलं आहे. तर हे माझ्या लाईफमध्ये ना एकूण एक मी आजही त्यांचं आहे ना अनुकरण करतो. जिथं गरज आहे तिथं दाखवायचं, जिथं सगळ्या शिवाजी महाराजांच्या सगळ्याच पण माहिती आपल्याला, जिथं जशा पद्धतीने जिथे गरज आहे तसं वागलं पाहिजे. मग ते गरीबातल्या गरीबात असू दे, त्याच्या झोपडीत जाऊनही भाकरी खाणं आणि श्रीमंत एवढा कपडे घालून किंवा औरंगजेबाच्या दरबार कोण तोडणार काय, जिथं त्याला गरज आहे तिथं त्याला त्याची जागा दाखवलंच पाहिजे. हे कधी तुम्ही जर तुमच्याकडे स्वाभिमान असेल आणि सेल्फ कॉन्फिडन्स असेल ना, तर नक्की कधीच घालणार लाईफमध्ये. बस आता त्याच्यानंतर करोनाने मला जेव्हा साथ दिली, त्याच्या जोरावर मी डिझाईन क्षेत्रामध्ये लगेच 2 वर्षामध्ये मी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू होते. त्या वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये तिथला जो मॅनेजर होता, त्यांनी एक 2 वर्षामध्ये एवढं मला मी संपादन केलं ना, तर तो जो मॅनेजर होता तिथला, तो माझ्या इतका प्रसन्न हे झाला की ॲप्रिशिएट केलं त्यांनी मला. लगेच त्यांनी मला तिथे जॉब ऑफर दिली टाटा कन्सल्टिंग इंजिनियर. तिथून मग माझं लाईफ पूर्ण, जेव्हा मी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरमध्ये जॉब केला जवळजवळ 4 वर्ष, तेव्हा मग मी पूर्णपणे असा पाया भक्कम झाला. कारण मला जाणवलं आता तिथलं जे काही नॉलेज मी घेतलं, टाटा ही आपली खूप जुनी कंपनी आहे, खूप पूर्ण भारतभर फिरलो. भारतातले अहमदाबाद म्हणा, कानपूर म्हणा, उत्तर प्रदेश म्हणा, सगळ्या राज्यातून आमचे प्रोजेक्ट असायचे. कारण टाटाकडे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट येतात ना, तिकडे आम्ही फिरलो. त्यावेळेसही कर्मचारी म्हणजे घर मुली असं त्यावेळेस ती बघायची, मी 15-15 दिवस बाहेर असायचे. मग हे करता 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 माझा एक्सपिरियन्स एवढा हे झाला. आणि कतारमध्ये शेवटी मग 2013ला कतारमधून मला ऑफर आली. त्यांनी माझा CV, आजही मी तुम्हाला सांगतो, जेव्हा माझा CV ना पेपरवर जातो तेव्हा त्यांच्यासमोर जातो, लगेच शॉर्टलिस्ट होतो. कारण की शॉर्टलिस्ट झाल्याने काय होतं की माझ्या CVमध्ये एवढं काय आहे ना, त्यांना सगळं दिसतं की सर्वांगीण विकास करण्यासाठी जे काही गरज आहे ते सगळे इथे. आणि म्हणून पार्सल्समध्ये मी मला अमेरिकेची मोठ्या कंपनीमध्ये जॉब लागला. तिथं कतारमध्ये ना माझ्या लाईफमधली जी आर्थिक चणचण म्हणा किंवा काय पूर्णपणे चेंज झाली. फक्त कतारमध्ये उत्तम म्हणजे पगारांमधला सगळ्यात टॉपेस्ट पगार मला मिळत होता तिथे. आणि म्हणजे सगळी जी काही आर्थिक आहे, सगळे घरातले लोन वगैरे सगळे एका वर्षात मी अक्षरशः म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणजे देवाने मला खूपच वरती नेलं. आणि आत्ता गेले 8 महिन्यापूर्वी ज्यावेळेस UK मला लिंक्डइन थ्रू त्यांनी मला शॉर्टलिस्ट केलं, त्यावेळेस माझा जेव्हा इंटरव्ह्यू चालला होता ऑनलाईन, तर तो लंडनचा जो डिव्हिजनल डायरेक्टर आहे आमच्या कंपनीचा, तो मला बोलला की ज्यावेळेस तुझा CV पाहिला त्यावेळेस ते त्यावेळेस 2000 CV त्याच्यासमोर आले असतील, तेवढ्या ह्याच्यातून फक्त तुझा CV आम्ही शॉर्टलिस्ट केला. कारण की तुझ्या ह्याच्यात जे ना ते कुठं दिसत नव्हतं. आणि तो इंटरव्ह्यू मी इतका परफेक्ट दिला, तुम्हाला सांगतो लंडनमध्ये जॉब मिळणं खूप अवघड आहे. मी कतारमध्ये राहत होतो, कतारमध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती राहतात आणि हे सगळे श्रीमंत व्यक्ती ना त्यांच्या मुलांना लंडनमध्ये शिकायला पाठवतात. खूप पैसे होतो हां, म्हणजे जवळजवळ 2-2.5 करोड रुपये असू दे, तर काही लागेल पैसे त्या लंडनमध्ये जावा शिकायला. आणि मला लंडनचा जॉब माझ्या फॅमिलीचा पूर्ण कंपनी फ्री दिला. कारण त्यांना दिसलं की हा विद्यार्थी याच्याकडे खूप स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला सांगतो, आता मी E-comमध्ये काम करतो ना, तिथला माझा जो मॅनेजर आहे त्यांनी मला एक गोल दिलेला आहे की लंडनच्या शाळेमध्ये जाऊन तिथल्या 10वीतल्या मुलांना मला लेक्चर द्यायचे की लेक्चर द्यायचे की आज एक इंडियन स्टुडंट लंडनमध्ये त्याला परमनंट विजा दिला जातो. परमनंट मला लंडनचं ग्रीन कार्ड मिळते, म्हणजे मी लाईफ टाईम तिकडे राहू शकतो. पण मी काय लाईफ टाईम राहणार, तर सांगतोय तुम्हाला एक तर त्यांनी मला सांगितलं की नितीश, यू हॅव टू गिव्ह 1 सेशन टू ऑल दी स्टुडंट्स. जे ओंकार आता बोलतोय ना, तिथल्या माणसाने लगेच ते कॅच केलं की नाही, यू हॅव टू कम हिअर अँड स्टे हिअर अँड टेल एव्हरीवन हाऊ यू केम हिअर अँड वाय यू केम हिअर. म्हणजे त्यांना असं जाणवलं की अरे आपल्या बाहेर देशातले विद्यार्थी आता कुठेतरी कमी पडायला लागले, या बाहेर यांच्याकडे बघा, हे इंडियन लोकांकडे बघा केवढे झगडतात ते आणि एवढं जबरदस्तीवरती येतात ते. या लंडनचा विजा मिळणं जगात खूप मोठं कठीण काम आहे. आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आजकाल मिळतात इझिली, पण ते इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नाही मिळत. माझा जो विजा आहे तो स्किल्ड वर्कर विजा आहे. स्किल्ड वर्कर विजा म्हणजे काय, तिथं स्किल्ड वर्कर नाही आहे, त्यांना ते प्रूव्ह करावं लागतं त्यांच्या गव्हर्नमेंटला की आमच्या देशामध्ये स्किल्ड वर्कर नाही आहे, म्हणून याला घ्या. त्यांनी त्या कंपनीने माझ्यावर जवळजवळ 12 लाख रुपये खर्च केले माझ्या एकट्यासाठी, आणि यांच्या विजासाठी जवळजवळ 13 लाख.
25 लाख रुपये खर्च केले त्या कंपनीने. त्यांनी लॉयर हायर केले, वकील, आणि त्या वकिलांकडून त्यांच्या कोर्टामध्ये त्यांना प्रूव्ह करावं लागलं. नितीन कुल हा एक व्यक्ती ज्याच्याशी आपले जे रिक्वायरमेंट मॅच होतात ते तिथं नाही आहेत. म्हणून तो जो मॅनेजर आहे त्यांनी सांगितलं की बाबा येऊन आमच्या शाळेमध्ये लेक्चर दे. तर खरंच मला ते खूप छान वाटलं तेव्हा जेव्हा माझ्या मॅनेजरने मला हे सांगितलं. आणि आता भाषणाच्या एंडिंगला असं मला आवर्जून सांगावं लागतं की तुम्ही सगळे एवढे म्हणजे अक्षरशः या संडेला असून सुद्धा प्रत्येकाला एक सुट्टी मिळत असेल किंवा 2 सुट्टी मिळत असेल, तर एवढा वेळ तुम्ही माझ्यासाठी इथं आला, खूप खूप धन्यवाद. जर माझ्या या भाषणातून जर तुम्हाला थोडंसं काय ना काही वाटलं असेल तर तुमच्या मुलांना जरूर सांगा. ओंकारचं पुस्तक मी आवर्जून सांगेल की आपण जास्त प्रती छापू. आणि मला खूप आनंद आहे की हे गोष्टी माझ्या जीवनात घडतात आहे. आणि कुठेतरी माझ्या कष्टाला आज कुणीतरी पूजा म्हणजे बोलतो ना की समोर आणण्यात, तर ते खूप मला छान वाटते. आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. लाईफमध्ये जर कुणी भगवद्गीता आणि शिवाजी महाराजांचं पुस्तक नसेल वाचलं तर ते नक्की वाचा. मराठीमध्येच वाचलेले दोन्ही पुस्तकं, आणि त्याचे ना प्रत्येक अनुकरण करा लाईफमध्ये. खरं सांग, तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होईल. खूप जे तुमच्या जीवनामध्ये काही सध्या काय प्लस मायनस असतील ते पूर्णपणे बदलून जाईल. तुमचा स्वभाव बदलेल, तुमचा आहार किंवा आरोग्य बदलेल, आणि तुमच्या होती पण सगळ्या जे काय असं माझ्या गोष्टी जे आता घडत आहे ते नक्की घडेल. तुमच्या मुलांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि माझी एकच इच्छा आहे की म्हणजे मी आता इथे डिक्लेअर करतो की या सगळ्या धावपळीमध्ये माझ्या माऊलीने जे काही माझ्यासाठी केलेले आहे का त्याचे मला तिला म्हणजे परतफेड झालेली आहे, परंतु ती सेवा करण्याची मला थोडीशी देवाने मला कसं आहे की मला एवढे वर्ष बाहेर ठेवलेलं आहे. मला तिच्यावरती म्हणजे जायच्या आधी 1-2 वर्ष का होईना तिच्यासाठी मला इथं येऊन तिची सेवा माझ्या मनासाठी घडावी ही माझी खूप खूप सदिच्छा आहे देवाकडे. ती जर पूर्ण झाली तर मी खूप ऋणानुबंध राहील. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार इथे आल्याबद्दल, माझ्या तेवढा वेळ दिल्याबद्दल, आणि माझं भाषण शांततेने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.